नमस्कार मित्रांनो, मी शिवराज कोटी, श्री समर्थ गोट फार्म या यूट्यूब चॅनलवर आपला स्वागत आहे. तर मित्रांनो, आमचा तुरीचा उशिरा पेरणी झालं होतं, त्यामुळे उशिरा ऱ्हास झालेला आहे. तर आता आपलं तुरीचं शेत मोकळं झालेलं आहे, त्यामुळे शेळ्या या ठिकाणी चरत आहेत, तुम्ही पाहू शकता. आणि मला काल एका व्यक्तीचा फोन होता आणि त्यांनी विचारलं की तुमच्याकडे शेळ्या किती रुपयाला एक मिळतात, म्हणजे साधारणतः शेळ्यांची दर काय आहे, किंमत काय आहे. तर मित्रांनो, त्यांना मी सांगितलं की आमच्याकडे शेळ्या विक्रीसाठी उपलब्ध नसतात, आता सध्या तरी बिलकुल नाही. जर तुम्हाला घ्यायचं असेल तर आमच्याकडनं पाटी तुम्ही घेऊ शकता किंवा बोकडं घेऊ शकता. पाटी आणि बोकडं आपल्याकडे अवेलेबल असतात. तर मित्रांनो, त्यांनी विचारले पुन्हा, तर तुमच्याकडे ज्या शेळ्या आहेत त्यांची किंमत तरी सांगा, म्हणजे तुमच्या भागामध्ये तुमच्याकडे ज्या शेळ्या आहेत तशा शेळ्यांच्या किंमत किती असतात, किती रुपयाला एक शेळी मिळतात. तर त्याविषयीचा हा व्हिडिओ बनवत आहे. महाराष्ट्रातील अनेक लोकांचा हा प्रश्न असेल, नवीन शेळीपालन करणाऱ्या लोकांसुद्धा हा प्रश्न असेल की आपल्याला जर शेळीपालन करायचं असेल तर शेळ्या किती रुपयाला एक मिळतात, साधारणतः त्यांची दर किती असतं आहे. तर मित्रांनो, आमच्याकडचे ज्या शेळ्या आहेत या प्रत्येक शेळ्या थोड्या कमी मोठ्या आहेत, लहान मोठ्या आहेत, त्यामुळे सगळ्या शेळ्यांचं थोडंसं किंमत कमी जास्त असू शकतं आहे. तर एखाद्या शेळीचा तुम्हाला या ठिकाणी मी दर सांगतो, एक 2-4 शेळ्यांचा दर सांगतो आहे, त्यानंतर तुम्हाला तो अंदाज येऊन जाईल. तर मित्रांनो, ही तुम्ही व्हिडिओमधला शेळी पाहू शकता. ही सध्या गाभण शेळी आहे. ही गाभण साधारणतः 4.5 महिने झालेला आहे आणि लांब कानीचं शेळी आहे. अशा शेळी, मोठ्या राशीतल्या शेळ्या आपल्याकडे हे साधारणतः 20,000च्या आसपासच्या दरामध्ये आपल्या भागामध्ये मिळतात. आता जर त्यापेक्षा छोट्या शेळ्या जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही अशा शेळ्या घेऊ शकता. ही शेळी तुम्ही पाहू शकता. आता ही शेळी व्यालेली आहे. एक 15-20 दिवसाचे करडं आहेत. 2 करडे, एक पाट आणि एक बोकड आहे आणि दोन्ही मिळून आणि ही शेळी साधारणतः तुम्हाला 15,000 पर्यंत मिळून जातील. आता त्यानंतरनं इकडचं ही शेळी पाहू शकता. ही शेळीसुद्धा आता साधारणतः 4 महिने गाभण आहे आणि अशा शेळ्या आपल्याला घ्यायचं असेल तर साधारणतः 14,000 पर्यंत मिळून जातील. शेळ्यांची किंमत या ठिकाणी पाहत असताना शेळी व्यालेली असलेली, गाभण असलेली आणि खुली असलेली शेळी, ही तिन्ही शेळीच्या किंमत पाहणं अतिशय महत्त्वाचं असतं. म्हणून या ठिकाणी मी तिन्ही प्रकारच्या शेळ्यांचा किंमत सांगत आहे. तर तुम्ही इकडे ही शेळी पाहू शकता. ही साधारणतः 4 महिन्याच्या वरती गाभण आहे. ही शेळीसुद्धा साधारणतः 13 ते 14,000 पर्यंत आपल्या भागामध्ये मिळतात, अशा शेळ्यासुद्धा. तर मित्रांनो, आमच्याकडे कांद्याचा दर अजिबात नाही, म्हणून आम्ही कांद्याच्या शेतामध्ये शेळ्या सोडलेल्या आहे. कांदे खात आहेत, जेवढं खातील तेवढं खातील आणि राहिलेले जर दर मिळाले तर आपण विकू. तर त्याचबरोबर मित्रांनो, ही आपल्याकडच्या छोट्या राशीतल्या शेळी आहे. ही साधारणतः 4.5 महिने गाभण आहे. अशा शेळ्या आपल्याकडे साधारणतः 11 ते 12,000मध्ये मिळून जातील. हे सगळे दर मी थोडंसं कमी सांगत आहे, याच्यापेक्षा थोडंसं कमी जास्त असू शकतात. पण अशी दर सांगितल्यानंतर तुम्हाला एक अंदाज येऊन जाईल की आपल्याला अशा प्रकारच्या शेळ्या घ्यायच्या असेल तर एवढं किंमत द्यावं लागणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ जर आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा. अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर असेच शेळीपालनविषयी नवीन नवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.